गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ अन अख्ख्या महाराष्ट्रात आपली खाकी लय भारी असे आपले पोलीस दादा. कसाही तुरमखा गुन्हेगार आरोपी असू द्या, त्याला आकाश पाताळ कुठेही लपू द्या, त्याला शोधून काढण्यात आपल्या पोलीस दादांचा हातखंडा वाकण्याजोगा असतो. मात्र कोरोना काळात केलेला पराक्रम, कोविड मृत्यू बनावट रिपोर्ट प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट का? गंभीर गुन्हे दाखल असलेले डॉक्टर पोलीस दादांना का सापडत नाहीये, असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कोविड मृत्यू व बनावट रिपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 2 डॉक्टरांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाच्या सुनावणीमध्ये डॉक्टरांनी अटकपूर्व जामीन मागे घेतला. या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने आरोपी मोकाट आहेत. कोविड काळामध्ये पेशंटच्या मृत्यू प्रकरणी व बनावट रिपोर्ट केल्याप्रकरणी खोकराळे यांनी न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉक्टर गोपाळ बहुरूपी, डॉक्टर सुधीर बोरकर, मुकुंद तांदळे, अक्षदीप झावरे व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे लॅब तज्ज्ञ व कर्मचारी यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर गोपाळ बहुरूपी आणि डॉक्टर सुधीर बोरकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीमध्ये तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर म्हणणे मांडताना गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्टेजला असल्याने संशयित आरोपींना जामीन देऊ नये, संशयित आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असे म्हणणे मांडले. तर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मान्य केल्याने व संशयित आरोपींना पोलीस कोठडी अवश्य असल्याचे सांगितल्याने डॉक्टर बहुरूपी आणि बोरकर यांनी स्वतःहून त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज माघारी घेतले. मात्र या प्रकरणी 10 ते 12 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने फिर्यादी खोकराळे यांनी पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे आता पोलीस या डॉक्टरांचा शोध कसा घेणार आणि त्यांना कधी अटक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.